गाइज, माय नेम इज प्रशांत बेद्रे, इंट्रा ट्रेड एक्सपर्ट. आजच्या या लाईव्ह स्ट्रीम मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आपला इथे तयार झालेला आहे. मार्केटनं कंटिन्युअसली मॉर्निंग पासून एक बेरिश मार्केट होतं आणि एक सपोर्ट घेऊन मार्केटने एक रिव्हर्सल स्ट्रॉंग मारलेला आहे आणि थोडंसं कन्फर्मेशनची वाट बघून आपण इथे एंटर होणार आहोत. 23,000चा सीई मी इथे लावून ठेवलेला आहे निफ्टीचा. बघूया. आणि इथे क्वांटिटी जर आपण बघायला गेलं तर क्वांटिटी आपली इथे 4 असणार आहे. 4 क्वांटिटीने आपण इथे एंट्री करणार आहोत. बघूया मार्केट आपल्याला इथे आता एंट्री देतंय की नाही. थोडंसं वेट करायचं आहे, कन्फर्मेशन घ्यायचं आहे. जसं आपल्याला इथं ब्रेकआउट मिळतंय इथे आपण एक्झॅक्ट एंट्री घेणार आहोत. बघूया आता काय होतंय, आपल्याला इथे प्रॉपर एंट्री मिळते की नाहीये. थोडंसं आपल्याला कन्फर्मेशनची आपण वाट बघतोय. यस गाईज, आपल्याला इथे एंट्री मिळणार आहे. यस गाईज, आपण आता एंट्री इथं घेत आहोत. 23,000चा सीई आपण इथं घेणार आहोत. थोडंसं ब्रेकआउटची मी वाट बघतोय. जसं आपल्याला ब्रेकआउट मिळत आहे तसं आपण इथे एंट्री प्लॅन करणार आहोत. एकदम छोटासा स्टॉप लॉस घेऊन आपण इथं एंट्री करणार आहोत. एकदम मायक्रो स्टॉप लॉस आहे. एक मला वाटतं एक 10, 20, 19 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस आहे. त्या बेसवरती आपण ही एंट्री प्लॅन केलेली आहे. म्हणजे लॉस झाला तर आपला एक साधारणतः 1-1.5 हजार रुपये 2,000 रुपयेपर्यंत आपला लॉस होऊ शकतो इथे. चला, ब्रेकआउट आपल्याला मिळत आहे. आपण आता इथे एंट्री प्लॅन करत आहोत. यस गाईज, या कॅन्डलची क्लोजिंग, या कॅन्डलनं जर ब्रेकआउट दिला आपल्याला तर आपण आता एंट्री इथं करणार आहोत. 240 received on phone pay. बघूया काय होतंय. ब्रेकआउट तर भेटायला लागले आपल्याला. यस गाईज, ब्रेकआउट भेटलेला आहे. आपण आता एंट्री इथे प्लॅन करू. यस, आपण एंट्री घेतलेली आहे. 23,000चा सीई आपण इथे परचेस केलेला आहे. बघूया आता आपल्याला इथे टार्गेट मिळतं की एसएल मिळतंय. जशी आपण एंट्री इथे प्लॅन केली आहे तसं आपला इथे लॉस बघायला आपल्याला मिळत आहे. 500 रुपये 600 रुपये आपला इथे रिसेंटली लॉस सुरू आहे. आपली एंट्री बसलेली आहे 128 रुपयाला. 128चा प्रीमियम जेव्हा होता तेव्हा आपली इथे एंट्री एक्झॅक्ट झालेली आहे. आणि आत्ता रिसेंटली प्राईस चालू आहे 124 रुपये. बघूया आता आपल्याला इथे टार्गेट मिळतं की एस एल मिळतं आहे. एक छोटंसं स्कॅल्प मारण्याचा आजचा माझा प्लॅन आहे. कारण मार्केटचा जो सिनॅरोज आहे आज पूर्णपणे मार्केट बेरिश असल्यामुळे बुलिश रिव्हर्सल पॅटर्न एक कन्फर्मेशन घेऊन आपण इथे एंट्री प्लॅन केलेली आहे. मार्केटने एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न खाली बनवला होता. तिथे आपण एंटर न होता प्रॉपर कन्फर्मेशन घेऊन आपण एंटर व्हायला लागलोय आणि आपल्याला इथे प्रॉपर ब्रेकआउट मिळालेला आहे. आता फक्त आपल्याला इथे पोझिशन होल्ड करायची आहे. बघूया आता काय होतंय. 128ला आपली एंट्री झालेली आहे आणि आपला स्टॉप लॉस जो असणार आहे तो आहे 23,000. काय असणार आहे आपला स्टॉप लॉस? एक मिनिट, मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन करतो आपला स्टॉप लॉस किती आहे. यस गाईज, आपला स्टॉप लॉस आहे 22,884ला आपला स्टॉप लॉस असणार आहे. आणि आपलं जे पहिलं टार्गेट असणार आहे ते आहे 23,000. म्हणजे एक साधारणतः फर्स्ट टार्गेट आपलं एकदम मोठं आहे. आणि पहिलं टार्गेट जरी आपल्याला आज भेटलं तरी आपण पोझिशन एक्झिक्यूट करणार आहोत. बिकॉज मार्केटचा जो ट्रेंड आहे तो पूर्णपणे बेरिश असल्यामुळे मार्केट सपोर्ट घेऊन परत नंतर त्याच्या आजचा जो त्याचा मोड आहे त्याला मार्केट फॉलो पण करू शकतं. आणि एक छोटासा स्टॉप लॉस आज घेण्याची आपली तयारी पण आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. 1,000-2,000 रुपयाचा आपला स्टॉप लॉस आजचा राहील. बघूया आता काय होतं आपल्याला इथे. टार्गेट मिळते की एस एल मिळत आहे, बघूया. यस गाईज, ब्रेकआउट भेटलेला आहे आपल्याला इथे. 1,800 रुपये आपला रिसेंटली प्रॉफिट सुरू आहे. याला म्हणतात छोटीशी रिस्क घेणे आणि एक मोठं टार्गेट अचीव करणे. कशी आहे ब्रेकआउट कॅन्डल? कशी आहे गाईज? याला म्हणायचं प्रॉपर एंट्री होणे, याला म्हणायचं प्रॉपर एंट्री घेणे. आता जशी आपण पोझिशन एक्झिक्यूट केली ती आपल्याला 600 रुपयाचा लॉस दाखवत होता आणि आपण एकदम प्रॉपर एंट्री घेतल्यामुळे ब्रेकआउट मार्केटने एकदम जबरदस्त दिलेलं आहे. आणि आपला आत्ता सध्या 1,700-1,800 रुपये प्रॉफिट सुरू आहे. आणि जसं आपल्याला आपलं पहिलं टार्गेट मिळेल तसं आपण आपली पोझिशन एक्झिक्यूट करणार आहोत.
बघूया आता काय होतंय. आपल्याला इथे टार्गेट मिळतं आहे की एस-एल मिळतं आहे. प्रॉपर मार्केटनं ब्रेकआउट तर दिलेलं आहे, म्हणजे आपली एंट्री एकदम परफेक्ट झालेली आहे गाईज. जर तुमची एंट्री परफेक्ट असेल तर तुम्हाला ट्रेडमध्ये घाबरायची गरज नाहीये, घाबरण्याची गरज नाहीये. प्रॉपर एंट्री याला म्हणायचं गाईज. कसे ब्रेकआउटला एंट्री आहे का नाही एकदम प्रॉपर. जर तुम्हाला या लाईव्ह स्ट्रीममध्ये शिकायला मिळत असेल तर कमेंटमध्ये लिहा, कमेंट करा. शिकायला मिळत असेल, बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला भेटत असतील तुम्हाला तर. आणि कमेंटमध्ये लिहा ब्रेकआउट एंट्री. थोडंसं प्रीमियम जरा ही होणार आहे, कारण मार्केटचा सिनेरिओ जर बघितला आपण तर बेरिश आहे. त्यामुळे प्रीमियम थोडेसे कमी वाढणार. इथे आपल्याला पोझिशन जास्त वेळ होल्ड नाही करायची आहे, बट एक रिव्हर्सल आपल्याला इथे भेटलेला आहे प्रॉपर, आणि प्रॉपर एंट्री आपली इथे झालेली आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं पोझिशन होल्ड करायचे आहे. बघूया फर्स्ट टार्गेट आपल्याला मार्केट देते की नाही आहे. प्रॉपर पोझिशन होल्ड करा, घाबरायची काही गरज नाही आहे. थोडीशी एंट्री आपली खाली झाली असती अजून तर आपलं आता चांगलं मजबूत प्रॉफिट आपल्याला बघायला भेटलं असतं. 10-20 पॉईंट तर आरामात आपल्याला इथे मिळाले आहेत. 28ला 128ला एंट्री झाली आहे आता आपली, आणि 145ला प्रीमियम सुरू आहे. 147 मार्केट पुलबॅक घेत आहे. अजून एक नवीन मार्केट टॉप आपल्याला इथे कदाचित देऊ शकतं. याला म्हणायचं गाईज ऑप्शन ट्रेडिंग. आणि कमेंटमध्ये लिहा बूम, आणि कमेंटमध्ये लिहा राईट एंट्री. जर तुमची राईट एंट्री असेल, एक्झॅक्ट एंट्री जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला शिकाल तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर 100% होणार. स्क्रीन रेकॉर्डिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम मला इथे फेस करावा लागत आहे, कारण मी मॅन्युअली स्क्रीन रेकॉर्डिंग करत आहे लॅपटॉपच्या माध्यमातून. कुठलं सॉफ्टवेअर वगैरे मी परचेस केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे पुन्हा बंद होत आहे. एक 10-20 सेकंद चालतंय आणि परत बंद होत आहे. तर काय बेस्ट सोल्युशन असेल स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला सोशल मीडियाचं प्रॉपर एवढं माहिती नाही आहे. थोडंफार माहिती आहे, त्याच्या बेसिसवरती मी इथे ट्रेडिंग करतो आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की ब्रेकआउट आपल्याला स्ट्रॉंग भेटलं आहे. पण इथे काय झालं आहे माहिती आहे तुम्हाला, इथे प्रीमियमची व्हॅल्यू जी आहे ती आहे तिथंच आहे, पण टाईम व्हॅल्यू कमी होत चालली आहे. तुमच्या लक्षात आलं गाईज. झालं स्क्रीन रेकॉर्डिंग बंद. एक 10 सेकंद चालतं परत बंद पडतं. काय याला बेस्ट सोल्युशन काय असू शकतं तर सांगा गाईज मला. प्रॉपर ब्रेकआउटला एंट्री आपली इथे झालेली आहे, बट मार्केट थोडंसं इथे ट्रॅप करेल बरेच लोकांना. थोडा अजून एक सपोर्ट घेईल, परत एक नवीन ब्रेकआउट देईल, कारण इथे स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटचा. रेजिस्टन्सला मार्केट आहे, थोडं एक रेजिस्टन्स आहे इथे छोटासा. तो रेजिस्टन्स ब्रेक झाला तर फर्स्ट टार्गेट आपल्याला लवकरच भेटेल. आणि 1700-1800 आपला इथे प्रॉफिट दाखवत होता. पुन्हा मार्केटने रिव्हर्सल घेऊन 500 वरती आपला प्रॉफिट आत्ता आलेला आहे. बघूया आता काय होतंय. आपल्याला इथे टार्गेट मिळते की एस-एल मिळते. आपला जो स्टॉप लॉस असणार आहे ना गाईज, तो एकदम छोटासा असणार आहे. त्यामुळे घाबरायची ती गरज नाही आहे. एक 10-20 पॉईंटचा आपला फक्त स्टॉप लॉस आहे. जसं आपल्याला मार्केट स्टॉप लॉस देईल तसं आपण पोझिशन एक्झिक्यूट करणार आहोत. 1700-1800 प्रॉफिट होतं आपलं, परत 50 रुपयावरती लॉसमध्ये आलं आहे. यालाच म्हणायचं ऑप्शन ट्रेडिंग. हे तुम्हाला बघायला शिकावं लागेल, हे तुम्हाला फेस करता आलं पाहिजे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हीच मोठी गंमत आहे की तुम्हाला 5,000-10,000 प्रॉफिट दाखवेल, पण डायरेक्ट 0 पण दाखवू शकतं. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा तुमचं प्रॉफिट कुठं प्रॉपर बुक होणार आहे. मगाशी आपण एक स्कॅल्प पण करू शकत होतो, तेवढं प्रॉफिट बुक करून बाहेर पण पडू शकतो ब्रेकआउटला. बट माझी इच्छा आहे, मी एक डिसिप्लिन ट्रेडर आहे, माझा रिस्क रिवॉर्ड मी फॉलो करत आहे सध्या. एकतर मी टार्गेट घेईल किंवा एस-एल घेईल, दोन्हीपैकी एक कुठली पण गोष्ट घेईल. बिकॉज रिस्क रिवॉर्ड खराब होतो त्याच्यामुळे. जर मधूनच एक्झिक्यूट आपण जर केलं कुठल्या ट्रेडमधून तर
रिस्क रिवॉर्ड खराब होऊ शकतो आणि तशीच हॅबिट्स तुम्हाला तिथे लागू शकते. त्यामुळं जे तुम्ही ठरवलंय तेच करा. तुम्हाला एवढा एस एल घेऊन बाहेर निघायचं तर तेवढा एस एल घेऊन बाहेर निघा किंवा टार्गेट घेऊन बाहेर निघा. दोनच गोष्टी फॉलो करा. जर तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल तर हा रूल खूप महत्त्वाचा आहे गाईज. येस गाईज, आपल्या इथे स्टॉप लॉस झालेला आहे. माझं लक्षच नव्हतं. आपण पोझिशन एक्झिक्यूट करत आहोत.